आदिवासींनी भारतासाठी काय केलं? हा प्रश्न माझ्या डीएम मध्ये किंवा माझ्या कमेंट सेक्शन मध्ये खूप जण विचारतात आणि मी जिकडे तिकडे ऐकतो सुद्धा की आदिवासींनी भारतासाठी काय केलं. तर चला आज जाणून घेऊया प्रश्नाचं उत्तर. तुम्ही केलेला प्रश्न मी खाली जाऊ देणार नाही, कारण की आमच्या आदिवासी पूर्वजांची हेच चुकी झाली की ते कोणती गोष्ट नमूद ठेवली नाही, कोणत्या गोष्टीची लेखी नाही. दॅट्स वाय तुम्ही आज बोलत आहात. पण मी हे गोष्ट करणार नाही. मी तुमच्या कानात येऊन वारंवार 10 वेळा म्हणणार, जेणेकरून तुम्हाला ती गोष्ट दिमागामध्ये फिट झाली पाहिजे आणि याच्यानंतर तुम्ही माझं कमेंट सेक्शन मध्ये किंवा माझ्या समोर तरी हे शब्द बोलले नाही पाहिजे की आदिवासींनी भारतासाठी काय केलं. तर सर्वात आधी तुम्ही जे स्वतंत्र भारतामध्ये श्वास घेत आहात, तर या स्वतंत्र भारताची पहिली चळवळ, पहिला स्टेप हे आमचे आदिवासी क्रांतिकारी तिलका मांझीने घेतली 1771 मध्ये. जेव्हा दुसऱ्यांच्या डोक्यामध्ये स्वतंत्र भारताचा विचार सुद्धा नव्हता, तेव्हा तिलका मांझीने ब्रिटिशांना म्हणलं मारू का बाण, आणि ब्रिटिश ऑफिसर अगस्टस क्लिवलँडला मारून त्याच्या 800 सैनिकांना बंदी बनवून त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की आदिवासी आहे. आणि हे सर्व तुम्हाला शिक्षण व्यवस्था नाही सांगणार, तुमचा अभ्युदय सांगणार. तर चला दुसरी गोष्ट. तर अजून भारताला आदिवासींनी काय दिलं? आदिवासींनी दिल्या आपल्या जमिनी, आपली संस्कृती, आपले पोरं, बिरसा मुंडा, शंकर शहा, रघुनाथ शहा, तंट्या भील, सिद्धू मुर्मू, कानू मुर्मू, अल्लुरी सीताराम राजू, कोमराम भीम, वीर नारायण सिंग आणि तिलका मांझी. तिलका मांझी हा नाव नक्की आठवण ठेवा. हे तर फक्त 10 लोकांची लिस्ट आहे. अजून इतकी हातभर लिस्ट आहे. जर तुम्हाला पाहिजे असणार तर मला डीएम करा, मी तुम्हाला पाठवून देईन. अजून आदिवासींनी काय दिलं? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये सामील झाले आणि आजही इंडियन आर्मी आणि पोलीसमध्ये मोठ्या गर्वाने जातात. आणि संविधान लिहिताना बाबासाहेबांसोबत एक आदिवासी सुद्धा होता, जयपाल सिंग मुंडा. नाही माहित असणार तुम्हाला, त्यांचं नाव सुद्धा ऐकले नसणार, कारण की आदिवासींना फ्रंट फूट मध्ये कधी येऊच नाही दिलं. आणि खूप लोक विचारतात की आदिवासींची विचारधारा का होती. तर आदिवासींची विचारधारा कधी असं समाज विरोधक, देश विरोधक नव्हती. ती आज तुमची आहे, ठीक आहे. आदिवासी नेहमीच सर्व धर्म समभाव या विषयावर चालते, म्हणून आमच्यामध्ये जातपात नसते. एक छोटीशी गोष्ट, आज आमच्या घरी महात्मा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, भगत सिंग, हिंदू लीडर, शीख लीडर, मुस्लिम लीडर, सर्वांची फोटो आहे, सर्व क्रांतिकारांची फोटो आहे. मी शब्द देतो, जर तुमच्या घरी आमच्या बिरसा मुंडाची फोटो असणार तर बिलकुल नसेल. आदिवासी आधी पण क्रांती घडवत होता आणि पुढे पण घडवत राहील, पण कधी वाहवाह करणार नाही, कारण की आम्ही आमचीच लाल संघटनाचे सदस्य नाही. ते तुम्हाला शोभतं. पण सोडा, तुम्हाला वाटते ना आदिवासींनी आधी काय नाही केलं, कारण की कुठं लिखित नाही, कोणत्या गोष्टीची नोंद नाही, एक हिस्ट्री नाही, म्हणजे लिहिलेलं काही ग्रंथ नाही, म्हणून हेच चुकी झाली. आदिवासींकडे सर्व होतं, फक्त शिक्षण नव्हतं. आणि म्हणतात ना, टाइम चेंज होतो, अँड दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. ही न्यू जनरेशन आहे. सर्वजण छाती ठोकून सांगणार की हू वी आर. इश्क है इश्क, इश्क ये इश्क, इश्क है इश्क.